धारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक धारा मिळून च अंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घडी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता निरूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु ऐनौरी मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोतक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, परमार्थात दुजेपणा कुठे कुठे आड येतो. परमार्थ असं जेव्हा आपण म्हणत असतो, तर परमार्थामध्ये म्हणा की जीवनामध्ये दुजेपणा सर्वत्र आड येत असतो. प्रत्येक ठिकाणी तो आड येतो किंवा आनंदाने जीवन जगण्यासाठी सुद्धा हा दुजेपणाच आड येत असतो. ते दुजेपणा म्हणजे नेमकं काय हे कळलं. दुजेपणा याचा अर्थ भेदभाव दृष्टी. आणि त्या बाबतीत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग. हे जग विष्णुमय आहे. विष्णुमय म्हणजे एकच चैतन्य स्वरूपातून हे विश्व निर्माण झालेलं आहे. हा एक बोध आहे, हा सर्वात महत्वाचा बोध वेदांनी सांगितलेला आहे की जे ही अनंत किंवा अनेक जी रूपं आपण पाहतो आहोत आणि ही सगळी रूपं त्याचं मूळ जे आहे ते एकच मूळ आहे, ते म्हणजे एकच चैतन्य, अनंत चैतन्य स्वरूप
आणि ह्या अनंत चैतन्य स्वरूपातून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. आणि हे जर सतत प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात असेल, हे महत्वाचं काय की ते एकच तत्व आहे आणि तेच विविध अंगाने प्रगट आहे. मग ते जर असेल तर आपण जो एकमेकांबद्दल द्वेष करतो, मत्सर करतो, हा द्वेष आणि मत्सर आपल्याकडे येणं गरज नाहीये, कारण आपण एकाच तत्वातून अनेकत्वाला निर्माण झालेले जग आहोत. आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणजे हा जो दुजेपण आहे हा अपवित्र आहे, अमंगळ आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजे हे सर्वसाधारण मनुष्य आज आपण पाहतो की माणूसच माणसाचा द्वेष करतो, की माणूसच माणसाचा द्वेष करतो. आणि हा माणूस माणसाचा द्वेष का करतो? कारण तो स्वतःला दुसऱ्यापेक्षा आपण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजत असतो. म्हणून महत्वाचा जो मुद्दा तोच असतो की आज जगामध्ये जे लढाई आहेत, मारामाऱ्या आहेत, समाजामध्ये भांडणतंटे आहेत किंवा घरामध्ये भांडणतंटे आहेत, त्याचं खरं कारण म्हणजे आपल्याला आपण म्हणजे कोण आहोत, की आपण जेथून निर्माण झालो त्या निर्मितीचं आपल्याला स्मरण नाही आहे. आणि ते नसल्यामुळेच आपण एकमेकाकडे पाहताना दुजेपणातून पाहतो. याला दुजेपण म्हणतात. दुजेपण म्हणजे भेदभाव दृष्टी. आता ही भेदभाव दृष्टी कशामुळे आली? तर भेदभाव दृष्टी आपल्या ठिकाणी आपण देह म्हणजे आपण मी म्हणजे देह किंवा देहभाव जो प्रत्येक माणसाकडे, त्यामुळे देहाच्या अपेक्षेत मी दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे हा आपल्याकडे प्रत्येकाकडे तो भाव असल्यामुळे त्याच्यातूनच हे सगळं दुजेपण आलेलं आहे. म्हणजे आता वेगळा आहे म्हणजे विविधता आहे हे आपण विसरतो. वेगळा आहे म्हणजे मी अधिक चांगला की मी अधिक वाईट, हा जो भाव आपल्याकडे निर्माण होतो. आणि मला मिळालं तर मी खुश, पण मला न मिळता दुसऱ्याला मिळालं तर मला त्या व्यक्तीचा मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो आणि त्याच्यातून हे जे दुजेपण निर्माण होतं. म्हणून जीवनामध्येच हा भेदाभेद की हे दुजेपण मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत ठरलेलं आहे, लक्षात घ्यायचं. म्हणून धर्माधर्मामध्ये भेदभाव आहे. माझा देव तुझा देव ह्या अंगाने भेदभाव आहे, की माझं घर तुझं घर, किंवा माझा समाज किंवा तुझा समाज, माझा देश तुझा देश, ह्या प्रत्येक ठिकाणी इतका भेदाभेद आहे की त्या भेदाभेदातून सगळं मनुष्य जातात. अगदी एकमेकाच्या उरावर बसण्याच्या दृष्टीने पाहतो आपण, म्हणजे लढाया वगैरे जे आपण पाहतो की एका देशातली माणसं मारली म्हणजे आपण खूप मोठे विजेते झालो असं एखाद्या माणसाचं वाटत असेल, त्याचं म्हणजे त्याचं मन विकृत झालेलं आहे, हा त्याचा अर्थ. इथे तुकाराम महाराज खूप सुंदर उदाहरण देतात की तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पाले, की एकच देहाचे हात पाय नाक कान डोळे अनेक अवयव आहेत. आता ह्या अवयवापैकी कोणालाही दुखापत झाली तर दुखापत कोणाला होते? तर त्या शरीरातून हे जी जाणीव आहे ह्या जाणीवेला दुःख होतं. जाणीव एक आहे, ती शरीराद्वारे कार्यरत आहे. आता शरीराद्वारे कार्यरत होऊन तिने विविधतेने हे ज्ञान आत्मसात, विविधतेने जगाचं ज्ञान होण्यासाठी ती नाक कान डोळे ह्या इंद्रियातून ती जाणते. आणि हे जाणत असताना नाकाने कानाने डोळ्याने एकमेकाबद्दलचा भेदभाव धारण केला तर काय होईल? तर तिथे दुःख निर्माण होईल. की इथे एकमेकांचा द्वेष निर्माण केला की एकमेकांचा मत्सर असेल तर तिथे काय होईल? तिथे दुःखच निर्माण होईल तिथे. आणि दुःख कोणाला होईल? ह्या जाणीवेला होईल. तसं ह्या विश्वामध्ये हे सर्व मनुष्य देहाच्या अपेक्षा आता आपण सांगतो आहोत
की जो हा दुजेपणातून हे सगळं जे केलं जातं ते लढाया मारामाऱ्या की युद्ध एकमेकांचा द्वेषभाव जो निर्माण झाला आणि त्याच्यातून दुःख कोणाला होतं तर हे जे वैश्विक चैतन्य आहे की जेथून हे चराचर निर्माण झालं ती जी अनंत स्वरूप शक्ती आहे त्या अनंत स्वरूप शक्तीच्या ठिकाणी हा अनिष्ट प्रभाव पडतोय म्हणून आपण म्हणतो सामूहिक अंतर्मन दूषित होतं. हे सामूहिक अंतर्मन जेव्हा दूषित होतं तेव्हा समाजामध्ये हे सगळ्या वाईट घटना घडायला म्हणून दुजेपण हे वाईटच. आणि इथे वेदाने त्यासाठी सांगितलं की हे जे सगळं विश्व आहे हे विश्व एका चैतन्य स्वरूपाची विविधतेने प्रगट झालेली रूप आहेत आणि विविधतेत आनंद असला पाहिजे. पण आज तो विविधतेतला आनंद मनुष्याला घेता येत नाही. म्हणजे आता माणसं एकमेकाबद्दल रूप रंग उंची जाड बारीक हे जे देहाच्या अपेक्षा आपण प्रत्येकाकडे पाहत असतो आणि त्याच्यात तुझं आणि माझं हे ज्यावेळेला आपल्याकडे होत असतं तर मलाच सगळं मिळालं पाहिजे दुसऱ्याला मिळालं तर मला चालत नाही असं आपण पाहतो. हा दुजेपणा सत्ता गाजवण्यासाठी धावपळ करतो. म्हणजे औरंगजेब ज्यावेळेला वडील वारले आणि वडील वारल्यानंतर अनेक भाऊ होते नुसता एकटा औरंगजेब नव्हता पण त्या मोठा भाऊ होता शुजा त्याला खरं अधिकार मिळाला पाहिजे पण तिथे युद्ध करून त्यांनी त्यालाही मारलं इतर भावांनाही मारून टाकलं स्वतः औरंगजेब सम्राट झाला शहनशाह झाला असं जे म्हटलं जातं. आता बघायला गेलं तर इतरांना मारून तो त्याच्यावरती त्यांनी स्वतःवर राज्य केलं कारण सत्ता गाजवण्यासाठी इतरांचं म्हणजे अगदी भाऊ सक्के भाऊ होते त्यांना जरी मारून टाकलं. आता हे कशामुळे झालं सत्तेचा जो हव्यास त्याच्याकडे होता त्या सत्ता आपल्या हातात मिळावी त्याच्यात. आता हे जी वाईट घटना घडली त्याचं वाईट पुढे परिणाम त्याच्या जीवनात झाला ही वेगळी गोष्ट झाली पण इथे दुजेपण आलं म्हणून झालं की मलाच हवं दुसऱ्याला मिळता कामा नाही. म्हणून आपण आज समाजामध्ये सगळीकडे अशाच पद्धतीनं रूपं वेगळी वेगळी आहेत पण अनिष्ट घटना अशाच घडताना आपण पाहतो की अगदी सक्के भाऊ असतील किंवा काही असेल तिथे हा द्वेष आणि मत्सर इतका घुसलेला आत माणसाच्या मनामध्ये की त्याच्यातून सगळं जीवन चाललेलं आपण पाहतो. म्हणून जगामध्ये एकमेकाबद्दल जी चढाओढ आहे आणि चढाओढीतून जो द्वेष मत्सर आहे ह्याचं मूळ कारण म्हणजे दुजेपण आहे. आता हा एक भाग दुजेपणाचा आहे दुसरा भाग आणखीन एक आहे. दुसरा भाग असा आहे की परमेश्वर आणि मी वेगळा आहे हा एक भाग की परमेश्वर वेगळा मी वेगळा आहे. हे जे माणसाच्या मनामध्ये आहे त्याच्यात तो एक दुजेपणा असतो. पण इथे आपण परमेश्वराचे आहोत हा जर भाव त्याच्याकडे दृढ झाला तर तिथे दुजेपण नाहीच होतं. म्हणजे परमार्थिक दुजेपण म्हणून हाही एक वेगळा दुजेपण आहे. आणि त्यामुळे परमेश्वराबद्दलच्या ज्या संकल्पना आपण ज्या पाहतो की परमेश्वर म्हणजे एखादी मूर्ती किंवा एखादी व्यक्ती शक्ती ह्या अंगाने जे परमेश्वराचं वर्णन केलं जातं अन्य देवदेवता म्हणतो आपण ह्या सगळ्या विविधतेने जे आपण पाहतो त्यावेळेला त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी जी कर्मकांड केली जाते त्याचे कारण तुझेपणच आहे. आपण त्या परमेश्वराचं अंग आहोत हे जर कळलं तर परमेश्वर आपल्यापेक्षा दूर नाहीच आहे. आपण परमेश्वरात आहोत आणि आपल्यात परमेश्वर आहे हे कळणं कठीण होतं. आपण चैतन्य स्वरूपात आहोत आणि चैतन्य स्वरूप ह्या देहात आहे. म्हणून सगळं काय शेवटी देह तरी काय देहही सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे तिथे आहे काय एक पण आहे. आपण परमेश्वराचे आहोत हा जर भाव असेल तर तिथे दुजेपणाचा जो एक परमेश्वराच्या संदर्भात असतो तोही बाजूला उडतो. आणि म्हणून प्रत्येकाकडे पाहताना आपण सर्व देह कितीही विविधतेने असतील तरी
त्या देहातून नांदणारं जे तत्व आहे, ज्याला आत्मतत्व म्हणतात किंवा चैतन्य तत्व म्हणतात किंवा जाणीव म्हणतात, ते तत्व एकाच स्वरूपाची अंग आहेत. जसं एकाच देहाचे अवयव, तसं ही सगळी मनुष्य देहाच्या ठिकाणी, आपण मनुष्य देहाच्या संदर्भात आता बोलतो आहोत. विश्वाच्या अनेक विविध प्राणी मात्र तो आणखी एक वेगळा भाग आहे, पण सगळीकडे एकाच स्वरूपाचे आपण अंग आहोत. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला कोणाबद्दलही द्वेष येणार नाही, कोणाबद्दलही मत्सर येणार नाही. पण हे आज जे संस्कार आपल्याकडे झालेले आहेत, त्या संस्कारातून आपण सतत दुजेपणातून जीवन जगतो. आणि म्हणून इथे आपल्या मनाचं शुद्धीकरणाची आवश्यकता असते. तिथे आपण आपलं जे मूळ स्वरूप आहे, स्वरूपाचं स्मरण आपल्याला होणं फार आवश्यक असतं. की ते संत किंवा वेदाने जे सांगितलेलं आहे ते सतत लक्षात ठेवायला. वेदकालीन ऋषीमुनींनी हे इतकं स्पष्ट सांगून सुद्धा जर आपण पाहायला गेलो तर अनेक धर्मामध्ये ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना कल्पनेतून अनेक निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे तिथे दुजेपण अधिकाधिक वाढत गेलेलं आपण पाहतो. अगदी पुराण काळामध्ये सुद्धा आपल्याकडे वैष्णव आणि शैव एकमेकाच्या विरोधात, अगदी दोघंही आता बघायला गेलं तर दोघे देवाचे भक्त म्हणतात, पण आपण शैव म्हणजे आपण श्रेष्ठ आणि वैष्णव कनिष्ठ, किंवा वैष्णवांना वाटतं आपण श्रेष्ठ, शैव कनिष्ठ. हाही दुजेपणा. म्हणजे दुजेपणा कुठे नाही, सगळीकडे दुजेपणा पाहतो आपण. म्हणून सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूप आहे, हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो. प्रत्येक मनुष्याला घेता आलं पाहिजे की मी म्हणणारं जे तत्व आहे आणि समोर ही सर्व माणसं की पशु पक्षी सर्व काही जे आहे ते एकाच स्वरूपाची अंग आहेत. त्यामुळे सर्वांचं भलं झालं पाहिजे हा विचार आपल्याला असतो. माझं तुझं करत करत आपण जे जीवन जगतो तिथे नेहमी दुःख निर्माण होतं, कारण तिथे ते दुजेपण असतं, भेदभाव असतो. म्हणून भेदभाव अमंगळ म्हटलं त्याचं कारण ते आहे की अपवित्र भाव नाही ती, पण आपल्याला ती कळत नाही, आपल्याला वाटतं तीच बरोबर आहे. म्हणून कुठेही संस्था विरुद्ध पाठी मग तो आपण बघतो की भेदभाव सगळीकडे दिसतो आपल्याला. म्हणजे परमार्थ हा तिथे नसतो. जिथे भेदभाव आहे तिथे परमार्थ नाही, लक्षात घ्या. जिथे एकपण आहे किंवा एकात्म भाव आहे तिथे खरा परमार्थ असतो. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, लक्षात ठेवायचं. जे जे दिसतं तेही चैतन्य स्वरूप आहे आणि जे जे जाणतं तेही चैतन्य स्वरूप आहे. हे तिन्ही गोष्टी जे एकात्म भाव आहे त्याच्या दृष्टीने आपल्याला पाहता येतं की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे जे अनंत स्वरूप आहे, जे सतत आहे, ते जे तत्व आहे ते सतत आहे हा भाव आपल्याकडे असायला पाहिजे. ते दिसत नाही, डोळ्यांना दिसणार नाही, पण ते आहे. आहे का? आपण आहोत म्हणजे ते आहे म्हणून आपण आहोत हा बोध असला. हे जे विश्व आहे कोणामुळे? हे मूळ स्वरूप आहे म्हणून विश्व आहे. जर स्वरूपच नसेल तर रूप शिल्लक राहणार नाही. जसे लाकडाची खुर्ची, त्याच्यातलं लाकूड जर बाजूला केलं तर खुर्चीचा आकारच होऊ शकत नाही. तसं हे विश्वरूप जे आहे की विश्वातला प्रत्येक रूप तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे. ते चैतन्य स्वरूप आहे म्हणून आपण, म्हणून आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, सतत लक्षात ठेवायचं. हा बोध साधकाने नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की हे एकच स्वरूप आहे. म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपात जे जे प्रगट झालं, साकार झालं, ते दिसतं. पंच ज्ञानेंद्रियांना ते दिसतं. म्हणून पंच डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा ह्या पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जे कळतं ती वस्तू आहे, ती जी दिसणारी वस्तू आहे तेही चैतन्यच आहे. म्हणजे इथे काही पहा, दृश्य जग ज्याला आपण म्हणतो ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून चैतन्य स्वरूपच आहे हा भाव असेल तर तिथे भेदभाव आढळून जातो. म्हणून दिसतं ते चैतन्य.
आता हे दिसतं कोणाला दिसतं? जो पाहतो, जो जाणतो त्याला दिसतं. म्हणून प्रत्येक देहातून जाणणारं जे तत्व आहे ते जाणणारं तत्व आहे, ते जाणतं, ते चैतन्य स्वरूप. मग जर विश्वाकडे कुठेही पहा, चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही अशी जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा तो एकात्म भाव निर्माण होतो. तिथे तुझे पण बाजूला जातो. म्हणून सतत साधकाच्या ठिकाणी प्रत्येक माणसाकडे पाहताना मनात जरा जरी दुजे पण येत असेल तर एकच लक्षात ठेवायचं, हे साधकासाठी परमार्थिक दृष्टीसाठी घातक आहे. तिथे परमार्थ सिद्ध होत नाही. तिथे समोरची माणसं आपल्या मनासारखी वागतील की न वागतील, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे, हे पहिलं मान्य करायला पाहिजे. कारण ह्या विविधतेमध्ये जे जे रूप निर्माण होतं त्याला सगळं स्वातंत्र्य आहे. काही गोष्टी ठिकाणी नियम आहेत, त्या नियमाच्या अधिष्ठानावर त्या माणसाने वागायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण काही माणसं जशी वागत नसतील तरी त्यांच्याबद्दल त्यांचं भलं व्हावं हीच आपल्या मनामध्ये करुणा असायला हवी, कारण त्यांना ते कळत नाही. म्हणून तर जीजस क्राइस्टना जेव्हा खिळे ठोकले जात होते त्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे एकात्मभाव किती होता विचार करा. आपल्याला कोणी जर अशी चिमटी काढली आणि म्हण भलं म्हण, आपल्या मनातून भलं कसलं तोंडात नाही, कारण आपल्याला तो भावच नव्हता. म्हणजे एकात्म भाव होता का की त्याने एवढं सांग की हे ईश्वरा यांना कळत नाही ते काय करतात, ते किती करुणा, त्यांना क्षमा कर म्हणतात. आपल्याला मनात क्षमा कुठे होईल? आपण याला धडा कसा शिकवतो हा विचार करू ना. आपली शक्ती नसेल तर आपण विचार करू. पण त्यांच्याकडे जे एकात्म भाव होता, जीसस क्राइस्ट श्रेष्ठ म्हणजे अतिशय देवत्वाला पोहोचलेले का म्हणावं, पण त्यांच्या मुखातून जे उद्गार आले ते पण दुसऱ्याची क्षमासाठीच उद्गार जावं, त्यांचं भलं कर, त्यांना क्षमा कर. अरे हे जी भावना आहे ती, ते जो एकात्म भाव आहे तो एकात्म भाव आपल्याकडे असला म्हणजे थोडक्यात आपल्याला काही खेळ ठोकून घ्यायचे नाहीत. पण काही मनासारख्या गोष्टी घडतील न घडतील, कोणी आपल्या बरोबर चांगलं वागलं असेल, कोणी वाईट वागलं असेल, त्या वेळेला ते विसरून जाता आलं पाहिजे. विसरून जायचं म्हणजे काय, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये कसलाही दुजेपण येता कामा नये. हे दुजेपण आहे, भेदभाव. हे दुजेपण येतं तिथे आपण जो भेदभाव धरतो ते चैतन्य स्वरूपातून जे एकात्म भाव आपल्याकडे आला पाहिजे तो येत नाही. म्हणून रूपाच्या अपेक्षेत प्रत्येक रूपाचं कर्म आणि त्या कर्माप्रमाणे त्याला मिळणार परिणाम हे ठरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. पण त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये कसली दुजेपण येता कामा नाही. लक्षात घ्या की इथे आपल्या शरीराच्या ठिकाणी एखादा अवयवामध्ये दुखापत झाली, कुठे काही दुखलं तर आपण सगळे आपली इंद्रिय तिकडे वळतात. पायात काटा टोचला चालतं तर काय होतं, डोळे म्हणत नाही जाऊ दे ना लागू दे डोळे, आपल्याला काय पडलंय असं काय वाटतं का, नाही, लगेच डोळे जातात तिकडे, लगेच सगळं हात बीत सगळी इंद्रिय त्या जिथे लागलं ते धावतात. का, एकात्म भाव आहे. शरीरामध्ये जरी विविधता असली तरी त्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी तो एकात्म भाव असल्यामुळे सगळी इंद्रिय तिकडे पडतात. मग अगदी आपल्या शरीराची जी रचना आहे त्या शरीर रचनामध्ये पण एखाद्या पेशीला काही जर दुखावत असेल, सगळ्या पेशींचं तिथे इतकं त्या पेशीला बरं होण्यासाठी तिथे आतमध्ये इतकी धावपळ होते, आपल्याला कळतच नाही. पण हे असं शास्त्रज्ञ सांगतात, ते लक्षात घेता आलं पाहिजे की त्या पेशींमध्ये एकाजूने दुजेपण पण आहे आणि एकाजून एकात्म भाव पण आहे. म्हणजे काय, बाहेरची कोणती गोष्ट जर त्या शरीरात आली तर ह्या सगळ्या पेशी परत लढाईला तयार होतात. आणि बरोबर आहे, कारण ते जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत ते लक्षात ठेवा की इथे मर्यादा आहेत. प्रत्येक गोष्टीला मर्यादा हे लक्षात ठेवायचं असतं. सर्वांप्रती आपलेपणाचा भाव असला पाहिजे. आपल्याला एक लक्षात घ्यायचं की सर्वांप्रती आपलेपण आहे. आपलेपणा म्हणजे सर्व सुखी व्हावेत ही मनापासून इच्छा, लक्षात ठेवा. आता देशामध्ये सीमा याच्यामुळे राष्ट्रप्रेम वगैरे सगळ्या गोष्टी आल्या की आपला बाजूचा शत्रू राष्ट्र किंवा एखादा असेल का नसेल, इथे त्या शत्रू राष्ट्रातील जरी असतील तरी त्या लोकांचं जर वाईट झालं तर आपल्याला वाईट वाटायला पाहिजे. त्याचं वाईट झालं बरं झालं असं जर वाटलं असेल तर तुझे पडेल. इथे त्याचंही भलं व्हावं, त्याचंही कल्याण व्हावं. तो त्याचं कर्माप्रमाणे वागतो की त्याला त्यावेळेला लढाई करायला लागली, लढाई करायला काही हरकत नाही.
गंमत सांगतो, महाभारतामध्ये जी युद्ध व्हायची, सकाळी युद्ध झालं की संध्याकाळी सूर्यास्त झालं की युद्ध करायचं नाही, हा नियम होता. आता हा नियम जरी असला तरी माणसाच्या मनातला नियम काय असतो, सर्व एकमेकाला कसं मारायचं पाडायचं. म्हणून तर अश्वत्थामाने हे युद्ध रात्रीच्या वेळी जाऊन पांडवांच्या 5 मुलांना मारलं, पांडव समजून. आणि हे त्यावेळेच्या अंगाने मोठं पाप झालं आणि म्हणून त्याला शाप मिळाला. पण इतर वेळेला ज्यावेळेला युद्ध संपले की हा श्रीकृष्ण सगळीकडे फिरायचा, कौरवांकडे पण जायचा. कौरव म्हणायचे ना, हा अर्जुना बरोबर, ह्याला मारूया, कोण नाही मारायचं. कारण तिथे तो नियम होता, कारण तिथे द्वेष मत्सर काही नाही. युद्ध कशाला, की कोणी राज्य घ्यायचं, कोणाला हक्क हेच करण्यासाठी युद्ध होतं, पण द्वेष मत्सर नव्हता. आता दुर्योधनाकडे होता हा वेगळा भाग, पण श्रीकृष्ण कसा सगळीकडे जायचा. आणि कुठे झालं की सगळं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण पण करायचं, कुठे कोणाचं काय आहे आणि कोणाकोणी सगळ्यांची हसून खेळून परत यायचं. लक्षात घ्या की हे आपल्याला जमलं पाहिजे, सगळ्यांची हसून खेळून राहता आलं पाहिजे. की उगीच त्या द्वेष धरला आणि असं केलं त्याने तसं केलं. आपण जर कोणीतरी विचारलं ना, आणि तू का नाही बोलतो, माहिती तुम्हाला त्याने मला काय केलं, उगाळत बसतो. पण त्याच्यातून आपल्याला आपण आपलं नुकसान करतो हे आपल्या लक्षात येत नाही. लक्षात ठेवा, इथे जी ही भावना जी आहे ना आपल्याकडे, की ज्यावेळेला दोष दुसऱ्याचे आपण उगाळत बसतो, झालेले असतं, कोण दोष चुकत नाही, काही असेल दोष, पण ते धरून आपण जेव्हा उगाळत बसतो ना, तिथे होतं. म्हणजे तिथे क्षमा करता येईल. जीसस क्राइस्ट एवढं मोठं मन नसलं तरी थोडंसं कमी केलं तरी काही हरकत नाही. क्षमा करा, जाऊ दे. आणि आपलं चुकलं तर माफी मागायला मागे हटायचं नाही. तर तो असतो तेव्हा तो एकात्म भाव, म्हणजे आपलं चुकलं मान्य आहे आपल्याला, तर आपण अगदी प्रामाणिकपणे त्या व्यक्तीकडे भाव, माझं चुकलं, माफी. आता हा एक भाग झाला. आणि दुसरा म्हणजे कोणी कसंही वागावं, पण त्यांना चांगली बुद्धी मिळावी, त्यांना सगळं ज्ञान मिळावं, त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हे मनापासून आपल्याकडे असलं पाहिजे. तो चुकते चुकू दे, त्याचं कर्म त्याच्याकडे, पण आपलं कर्म चुकता कामा नये. म्हणजे कर्म चुकण्याच्या ठिकाणी हा दुजेपण असतं. म्हणून आपलं बऱ्याच वेळेला कर्म चुकतं. एकमेकाशी संवाद साधताना, एकमेकाशी संबंध जोडताना, जेव्हा आपण एकाच स्वरूपाची सर्व अंग आहोत, तर तिथे एक पण असतं. आता साधी गोष्ट आहे, एकाच सद्गुरूचे सगळे शिष्य आहेत, किती प्रेम असतो एकमेकात, पण तिथेही द्वेषमत्सर असतो माणसाच्या ठिकाणी. म्हणजे आता परमार्थाच्या ठिकाणी आपण म्हणतो की एखादी चांगली संस्था आहे, एखाद्या सद्गुरूंचे शिष्य आहेत सगळे, पण तिथेही असूया सुटत नाही. कारण असूया ही जन्मजात आहे. परत लक्षात, विविधतेमध्ये असूया कळत नकळत तिचा निर्माण झालेली आहे. पण त्या असूयेला जेव्हा नकारात्मक भावना जोडल्या जातात, तेव्हा तिथे असूयेतून मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, दुजे पण वाढत जातं. पण त्या असूयाला पॉझिटिव्हिटी जोडली, म्हणजे सकारात्मकता जोडली, तर काय होईल, तिथे ईर्ष्या निर्माण होते. की समोरच्याला यश मिळालं म्हणून मला मत्सर नाही करायचा, तर मलाही यश मिळवता येतं हे मला कळलं पाहिजे. तो आणि मी हे एकाच चैतन्य स्वरूपाचे अंग असल्यामुळे 2 मित्र जर असेल तर एका मित्राला पहिला नंबर आला तर दुसऱ्याला ईर्ष्या निर्माण होती की मलाही पुढच्या वेळेला पहिला नंबर गेला, त्याच्यापेक्षा मी पुढे गेलो पाहिजे असं नाही, मलाही मिळालं पाहिजे, त्याच्यासारखं मलाही यश मिळवता येतं. ही जर भावना त्याच्याकडे असेल तर ती असूयेतून सकारात्मकतेतून प्रगतीला कारणीभूत ठरते. पण नकारात्मकतेकडे आपण वळतो, दुजेपणातून जे आपण म्हणतो त्या नकारात्मकतेतच आपण मनाच्या मनात जी द्वेषभावना आपल्याला निर्माण करते आणि त्यामुळे आपल्या अंतर्मनाचं दूषितीकरण होतं. म्हणजे इथे वाईट काय असतं, परमार्थ हा अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी, अंतर्मनामध्ये देहभाव आहे, अंतर्मनामध्ये मीपणा आहे, अंतर्मनामध्ये अहंकार आहे, अंतर्मनामध्ये विकार आहेत, हे सगळं स्वच्छ होण्यासाठी परमार्थिक ज्ञानाची आवश्यकता आहे. प्रापंचिक ज्ञानामध्ये हे शुद्धीकरण वगैरे कोणाला माहिती नाही, पण पारमार्थिक ज्ञान ज्याला कळतं की आपण एका चैतन्य स्वरूपाची विविध रूपं आहोत, तेव्हा त्याच्याकडे सतत पाहताना सर्वांचं भलं व्हावं हा विचार असला पाहिजे. सर्वांचं भलं, आणि समोर आलेल्या माणसाला आपल्याला आनंद देता आला पाहिजे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. व्यक्ती विविधतेने वागणार, प्रत्येकाचे विचार
वेगळे वेगळे असू शकतात. प्रत्येक जण आपल्या विचाराप्रमाणे वागेल असं नाही, पण समोर आला तर त्याच्याबरोबर आपल्याला आनंद देता येईल तर आपण खरे आपलं पारमार्थिक ज्ञानाचा तिथे उपयोग झाला. जवळ आला, संबंध आला तर त्याचं वागणं त्याच्याकडे, पण आपल्याला त्याचं आनंद म्हणजे तिथे दुःख निर्माण होता का म्हणे, की द्वेष भावना निर्माण होता का म्हणे, तिथे करुणा निर्माण झाली पाहिजे. म्हणून करुणा निर्माण होईल तेव्हा तो एकात्म भाव असतो. ज्यावेळेला मत्सर किंवा द्वेष येतो तेव्हा तो दुजेपण असतो, तिथे अनिष्ट भावनेतून अंतर्मन अधिक अशुद्ध होतं. पण कोणी कसाही वागो, त्याचं भलं व्हावं, सद्गुरूंकडे किंवा परमेश्वराकडे हीच प्रार्थना म्हणत अशी किंवा सर्वांचं भलं झालं पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, हा एकात्म भाव आहे. म्हणून वैश्विक प्रार्थना जी जीवनविद्येची जी म्हटली जाते ती सर्व संतांनी त्या पद्धतीने जे जे संत झाले त्यांच्याकडे हीच भावना पहिली प्रकट होते. संतत्व सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. की इथे अगदी सगळ्या ज्या प्रार्थना आहेत, जे संत आहेत त्यांच्याकडे तेच प्रार्थना असते की सर्व जग म्हणजे एकाच स्वरूपाचं आहे आणि हे सगळं एकाच स्वरूपाची ही रूपं असल्यामुळे सगळे सुखी झाले पाहिजेत. फक्त मी सुखी झालं पाहिजे, की मलाच यश मिळालं पाहिजे, की मला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. ह्या ज्या साधारण देहभावातून निर्माण झालेल्या ज्या भावना आहेत त्या तिलांजली देता आल्या पाहिजेत. की ते देह हे साधन आहे आणि देहातून कार्यरत असलेली ही जी जाणीव आहे ही जाणीव अनंत स्वरूपाची आहे. म्हणून 3 गोष्टी मग अशी सांगितल्या होत्या की आहे ते चैतन्य स्वरूप आहे, हे सत्य आहे. जे अनंत स्वरूप एकच आहे हे सत्य आहे. त्या अनंत स्वरूपातून जाणीव रूपाने म्हणजे विविध जाणीव रूपाने तेच तत्व अनेकत्वाने प्रगट झालं आहे, हेही सत्य आहे. म्हणजे जाणीव म्हणून जे आपलं अस्तित्व आहे तेही सत्य आहे, अनंत स्वरूप चैतन्य स्वरूप आहे तेही सत्य आहे. सत्य म्हणजे सत, हे परत लक्षात घ्या. आणि त्याच्यातून देहाच्या द्वारे ही जाणीव कार्यरत आहे, हेही सत्य आहे. 3 लेवलला आपल्या ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की देहाच्या द्वारे करताना देहाच्या अपेक्षेत आपल्याला जीवन जगायचं आहे, देहधर्म आपल्याला सांभाळायचा आहे. देहधर्म म्हणजे देहाचे जे नियम आहेत ते आपल्याला सांभाळता आले पाहिजेत, पण सतत स्मरण मात्र असलं पाहिजे हे जीवन जाणीवेचं आहे. आणि जाणीवेचं म्हणजे ही जाणीव चैतन्य म्हणजे चैतन्य स्वरूपाची जाणीव आणि जाणीवेचा देह, 3 गोष्टी व्यवस्थित जर समजल्या तर परमार्थ सहजपणे आपल्या जीवनामध्ये आचरणात प्रगट होतो. लक्षात घ्या. देहाच्या अपेक्षेत देहाची काळजी घेणं आणि सर्व देहाकडे पाहताना हे सर्व देह म्हणताना सगळी रूपं ही चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत हे लक्षात घेणं. बॅक ऑफ द माइंड आपल्याला सतत स्मरण असलं पाहिजे आहे ते हे सगळं चैतन्य स्वरूपच आहे. जाणणं ह्या अंगाने ही जी जाणीव आहे आणि समोरच्या देहात असणं जाणण्या अंगाने जाणीव, हे दोन्ही जाणीवा सर्व जाणीवा एकच चैतन्य स्वरूपाच्या आहेत हे सर्व. देहाच्या अपेक्षेत प्रत्येकाचे हवं नको जे आहे त्यात काही फरक पडू शकतो आणि तो फरक पडतो. म्हणजे आपल्याला मिळावं ते सर्वांना मिळावं, आनंद मिळावा हा भाव जेव्हा देहाच्या अपेक्षा आपण जीवन जगत असताना पण तोही महत्वाचा असला की बंधुभाव असा शब्द वापरतात काही पंथांमध्ये. बंधुभाव म्हणजे आपण ज्यावेळेला एकत्र बसतो तेव्हा सगळ्यांना वाटून वाटून घेणं, म्हणजे फक्त मी माझं मिळालं की मी आपला बाजूला खाऊन गपचूप बसतो असं म्हटलं तर तो अनिष्ट भाव येतो. इथे सगळ्यांनी वाटून एकमेकाला देऊन आनंदाने खाणं हा बंधुभाव असतो. म्हणजे जे मला मिळालं ते दुसऱ्याला मिळावं, दुसऱ्याला पाहिजे सगळ्यांनी आपण एकमेकाला वाटून खावं. ही भावना खरं म्हणजे लहानपणापासून मुलांना शिकवावी लागते. शेअर कर म्हणतो की वाटून घे सगळ्यांना दे आणि मग तू घे असं जेव्हा शिकवतो ना लहान मुलांना तर तो मोठा झाला तसा करतो. ना तर काय करतो, मला तर मीच खाणार, मला नाही दुसऱ्याला द्यायचं असा एक भाव असतो ना. पण ते शिकवावं लागतं कारण ह्या सगळ्या भावना ह्या अंतर्मन सुसंस्कृत होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अंतर्मन सुसंस्कृत झालं पाहिजे.
परमार्थ हा अंतर्मनाच्या सुसंस्कृतपणामध्ये, सुसंस्कृत जेव्हा होतं तेव्हा ह्या सगळ्या सद्भावना आपल्याकडे सहज निर्माण होतात आणि या सद्भावनेतून आपल्याला जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जी मिळते, ही दृष्टी जी असते ती एकात्मभाव असतो. म्हणजे दुजेपण ही सुद्धा दृष्टी आहे. आपण ज्या भावनेतून पाहतो त्या भावनेतून सतत आपलं जीवन चाललेलं असतं आणि त्यामुळे आपल्याकडे सतत ह्या सद्भावना निर्माण झाली पाहिजे की सर्व जग एकाच स्वरूपाचं आहे, एकच स्वरूप आहे आणि हा एकच स्वरूपाचं जग असल्यामुळे, सगळी रूपं असल्यामुळे सगळ्यांनी एकमेकाला आनंद देण्यातच जीवनाची सार्थकता आहे. हा महत्त्वाचा. आता प्रत्येकाचा आपण म्हणजे रूपाच्या अपेक्षा पण म्हणतो, आता प्रॅक्टिकल म्हणताना प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. कोणाचा कशात आनंद, कोणाच्या कशात आनंद, लक्षात घ्या कसं असतं. म्हणजे ज्यावेळेला प्रत्यक्ष कृती बघताना हे सगळं सांगितलं बरं वाटतं, पण काय म्हणतात, आता काही दारू पिणारा गट आहे, त्यांना दारू पिण्याचा आनंद, तुम्ही जाऊन दारू प्यायला पाहिजे नाही, त्यांचा भलावा म्हणून लांब राहा. आता इथं दुजेपण आहे का, दुजेपण नाही, आपल्याला त्याच्यावर द्वेष मत्सर येता कामा नये. लक्षात ठेवा, करतात वाईट आहे पण त्यांचं भलं होतं, त्यांना चांगली बुद्धी. लक्षात ठेवा, एखादा माणूस वाईट कर्म करतो तर आपल्याला एवढंच असलं पाहिजे, कारण वाईट कर्म जर आपल्या हातात सत्ता असेल तर वाईट कर्म करू नये म्हणून या सत्तेचा चांगला वापर करता येतो. पण आपल्या हातात सत्ता नसेल तर त्याचं भलं व्हावं म्हणण्यापेक्षा पलीकडे आपण जाऊ शकत नाही. दोन्ही गोष्टी लक्षात. म्हणजे प्रॅक्टिकल जीवन जगत असताना काही माणसं विचित्र वागतात, अगदी अनिष्ट वागतात, तर आपल्या मनामध्ये एवढंच असलं पाहिजे की ह्यांचं भलं व्हावं, ह्यांचं भलं व्हावं. प्रत्येकाबद्दल आपल्या मनामध्ये भलेपणाचा ज्या विचार येतो तर तो एकात्मभाव. म्हणून प्रॅक्टिकल गोष्टी पण आपल्याला समजल्या व्यावहारिक लेवलला, की ते व्यवहार म्हटल्यानंतर आपल्याला देणी घेणी येणार आणि देणी घेणी येताना आपल्यामुळे कोणाचं नुकसान होता कामा नये किंवा कोणाचं दुःख होता कामा नये, ही भावना असली पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा व्यवहार असला की आपल्याला सगळं मिळालं पाहिजे असं जेव्हा माणूस विचार करतो ते परत दुजेपण येतं. व्यवहार आहे, देणी घेणी आहे, देणी घेणी केली पाहिजे आणि देणी घेणी करताना चोख हिशोब म्हणतो ना आपण, हिशोब चोख पाहिजे. की चोख हिशोब म्हणजे बाबा हे तुमच्यासाठी पैसे घेतले आहेत की त्याचा तो माल तुला द्यायचा आहे, त्याच्याबद्दल काय द्यायचं ते चोख असलं पाहिजे, तिथे फसवता कामा नाही. म्हणून देणी घेणीच्या बाबतीत सुद्धा माणसाने जेव्हा व्यवस्थित ह्या गोष्टी पाहायला लागला तरी ते एकात्म भावनेतून तो जीवन जगू शकतो. म्हणून एकात्म भावना की जीवन जगता येणार नाही असं काही लोकांना, सगळे आपलेच म्हटलं कसं जीवन जगा. शरीराच्या लेवलला तुम्हाला सगळे व्यवहार करावेच लागणार, कारण रचनाच तशी आहे विश्वाची. पण ती करत असताना कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचं हे परत हे मत्सर घडू नये असं जी भावना तुकारामाने सांगितली बरोबर, कारण ती लवकर कळते. पण सर्वांचं भलं व्हावं ही भावना असणं म्हणजे त्याच्या सकारात्मक की कोणी दिसला तर त्याचं भलं होतं, त्याचं भलं होतं, कल्याण हो असं जे आपण म्हणतो. पण कल्याण असतो असे जे पूर्वी सांगायचे, अर्थच तो आहे की सर्वांचं भलं व्हावं. तिथे दुजेपण येता कामा नाही, का आपण सर्व चैतन्य स्वरूपाची अंग आहोत हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. सगळीकडे पाहताना जो एकात्म भाव जेव्हा पाहतो त्यावेळेला हे सगळं लक्षात येतं. शंकराचार्यांनी हा मोठा सिद्धांत त्यावेळेला मांडला, पण त्या काळामध्ये जातपातीचा भेदभाव भरपूर होता. स्वतः शंकराचार्य जेव्हा एकदा जाताना समोरून एखादी अशी व्यक्ती आली की त्यावेळेला दलित समाज आता आज जे म्हणतो तशी व्यक्ती आली आणि त्यावेळेला म्हणजे त्याची सावली पडली तरी ते अनिष्ट अपवित्र असं म्हटलं जातं. किती भेदभाव किती होता. आता शंकराचार्य सर्वत्र सांगत आहे सर्व ब्रह्म आहे आणि जेव्हा तो ती व्यक्ती समोर आली त्यामुळे थांब जवळ नको, तर त्या व्यक्तीने विचारलं तू कोण आहे, मी कोण आहे. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, अरे सगळे ब्रह्म आहे तर त्याला थांब कशाला सांगायला पाहिजे, तिथे जातपात कशाला बघायला पाहिजे. तर ते शंकराचार्य त्याला नमस्कार केला, हा माझं चुकलं. म्हणजे किती मोठा माणूस असला तरी असा पगडा असतो की तो भेदभाव तिथे आपोआप तिथे निर्माण होतो. पण इथे ज्याच्याकडे ज्ञान आहे की त्याला जे कळलं आहे त्याने मग ते त्यांनी माफी मागितली हे बरोबर केलं, कारण त्या पुढे काय केलं माहिती म्हणजे गोष्ट सांगतो तेवढी की इथे त्यांना क्षमा मागायला लागले की एवढा मोठा ज्ञानी पुरुष असून सुद्धा
त्याच्या मनामध्ये कुठेतरी संस्कारातून तो भेदभाव तसाच राहिला होता म्हणून तो वागला ना. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीच्या परे जायचं आहे. लक्षात ठेवा, परमार्थ हे एकच चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपाचंच जीवन आहे. तिथे माझं आणि तुझं काहीच नाही आहे, ते सर्व देवाचं. म्हणून देवा सर्व तुझं आहे. म्हणजे एक आपण सोप्या सोप्या भाषेत सांगत असतो, देवा म्हणजे हे दिव्य स्वरूप किंवा सद्गुरू स्वरूप. हे परत लक्षात घ्या, देवा सर्व तुझं आहे आणि सर्वांचं भलं होतं. देवा सर्व तर तूच आहेस आणि सर्वांचं भलं होतं. देवा तूच सर्व आहेस आणि सर्वांचं भलं होतं. हा एकात्म भाव आहे. प्रत्येक ठिकाणी आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा एकात्म भाव आहे. जे जे दिसेल तिथे ते आहे चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपच आहे. हे इतकं मनामध्ये बिंबलं पाहिजे की ते भेदभाव आपोआप दूर होतो. एकमेकाबद्दल आदरपूर्वक बोलणं, आदरपूर्वक वागणं हा एकात्म भावाचं लक्षण आहे. एकमेकाबद्दल जिथे अनादर दाखवला जातो तो दुजेपण. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टीत पण आपण ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. कोणाचाही अनादर नाही करायचा. प्रत्येकाचा आदर हा आपल्याकडनं झालाच पाहिजे. परमार्थिक अभ्यास जर करत असू आपण तर हे परमार्थाच्या ह्या सगळ्या गोष्टी आड येतात. जरासा जिथे जर थोडासा भेदभाव आला तर परमार्थ नाचला म्हणून समजा. इथे प्रत्येकाचं मन इतकं स्वच्छ झालं पाहिजे की ही सगळं चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. कर्म प्रत्येकाचं वेगळं असू शकतं कारण त्याला कर्म स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला. पण आपल्याकडनं सर्वांबद्दल भलेपणाचा विचार सुट्टा कामा नये. किती अगदी मागे कसाब म्हणून जो आला, मध्ये बऱ्याच लोकांना मारलं वगैरे, आणि मग कसाब नाव म्हटलं की लोकांना खूप राग यायला लागला. आणि यानं साहजिक आहे ना, त्यानं वाईट कर्म खूप केलं होतं. पण त्याचंही भलं झालं पाहिजे हा विचार आला तर एकात्म भाव आहे. त्याचंही भलं व्हावं, त्यालाही चांगली बुद्धी मिळावी. शेवटी दुर्बुद्धी झाली म्हणून तो तसा वागला. शेवटी आहे ते चैतन्य स्वरूपाचा अंगच आहे. म्हणून इथे जी क्षमाशील वृत्ती जी आहे ना ती संतांकडे असते. ते क्षमाशील वृत्ती का की प्रत्येकाकडे दुजेपण आहे आणि ते त्यांना कळत नाही म्हणून ते तसं करतायत. म्हणून त्यांचं भलं व्हावं ही जी भावना संतांकडे असते. त्यामुळे संत सगळ्यांना क्षमाशील वृत्तीने पाहतात. म्हणून आपल्या मनामध्ये इतरांबद्दल जेव्हा क्षमाशील वृत्ती असते ती सुद्धा दुजेपणाला छेद देते. आपल्याकडनं चुका होतात हे जर आपल्याला कळलं तर त्याबद्दल आपण मनापासून माफी मागणं. आपलं मन शुद्ध होतं माफी मागण्यामध्ये. अंतर्मन शुद्ध होतं. लक्षात घ्या, माफी मागणं आपण काही कमी छोटे होतं मोठे होतं काहीच नसतं. पण आपल्याकडे जो अहंकार असतो त्या अहंकारातून आपलं माफी मागणं जमत नाही. लक्षात घ्या, ती जर माफी मागण्यासाठी आपल्याकडे मन निर्मळ असेल तर हा बा माझं चुकलं हे म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यातून दोन माणसं जोडली जातात. जिथे भेदभाव असतो तिथे जो एखादा क्षमा मागतो किंवा मनापासून दुसरं त्याला क्षमा करतो तेव्हा तिथे दोन जी जाणीव आहे त्या जाणीवीमध्ये एक पण निर्माण होतं. तिथे आनंद निर्माण होतो. आणि म्हणून जीवनामधला जो आनंद आहे तो आनंद हाच लक्षात ठेवायचा की ही सगळी विश्व जे आहे हे विश्व एकाच स्वरूपाची आहे. आणि एकाच स्वरूपाची असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येक रूपाला आनंद मिळावा, सुख मिळावं, शांती मिळावी, त्याच्याकडे सद्भावना निर्माण व्हाव्यात आणि त्याच्यात त्याचं जीवन सुखमय व्हावं ही आपल्याकडे सतत इच्छा असते. म्हणून परमार्थ हे सर्व सुखी व्हावे या भावनेतून प्रगट होतं. त्याच्याकडे पारमार्थिक ज्ञान प्रगट होतं. त्याच्याकडे सर्व सुखी व्हावे हीच भावना निर्माण होणार. तो द्वेष भावना त्याच्याकडे येणार नाही. क्षमाशील वृत्तीच असणार. तिथे सहिष्णू वृत्तीच असणार. लक्षात घ्या, कुठे जिथे हा परमार्थाची जी उच्चतम भावना आहे तीच एकात्मतेची भावना आहे. आणि त्याच्यातूनच सगळं विश्व म्हणजे आपलंच आपणच आहोत असे संतांनी सांगितलं. की इथे जे जे भेटे ते ते म्या ऐसे असं जे म्हटलं ना, जे जे दिसे ते म्या ऐसे की जे जे भेटे भूत ते जाणी जे भगवंत हा निश्चित भक्तियोग जाण माझा. इथे बघा की जे रूप दिसत आहे जे जे भेटे भूत भूत म्हणजे प्रकट झालेलं रूप ते भगवंत आहे. भगवंत म्हणजे चैतन्य स्वरूप आहे.
भगवंत याचा अर्थ ते चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप आहे म्हणून त्याला नमस्कार कर, त्याचं भलं व्हावं हा इच्छा कर. आणि ही इच्छा जी होते तर तो परमार्थ सिद्ध होतो. ते परमार्थ सिद्ध होणं महत्वाचं आहे. नुसतं पारमार्थिक ज्ञान मिळालं म्हणजे परमार्थ सिद्ध होत नाही, तर ते आचरणात प्रकट झालं तर परमार्थ सिद्ध होतं. म्हणून आचरणाला आपण महत्त्व सांगतो. प्रत्येक संत सांगतात की आचरणात आलं पाहिजे. सगळं ज्ञान हे आचरणातून जेव्हा प्रकट होतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. आणि ह्या शुद्ध झालेलं अंतर्मन स्वतःही आनंदात राहतं आणि सर्वांना आनंद देण्याचा सहज प्रयत्न करतं. जिथे जाईल तिथे ते आनंदमय दृष्टी निर्माण करतं, की आनंदमय सृष्टी निर्माण करतं. असं प्रत्येक साधकाच्या ठिकाणी ही भावना प्रकट हो अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.